नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण कॅल्शियमसाठी आहारात काय घ्यायला हवं याविषयी बघणार आहोत. कॅल्शियमसाठी दूध हा एक पर्याय आहे असं अनेकांना वाटत असतं. अनेक व्यक्तींना दूध आवडत नसतं आणि आजच्या स्थितीत दूध कोणत्या प्रतीचं मिळेल, कोणती त्यात भेसळ केलेली असेल, ते युरियाचं मिळेल, सोयाबीनचं मिळेल, गाई किंवा म्हशींना काही इंजेक्शन देऊन तयार झालेलं मिळेल, हे सांगता येत नसतं. म्हणजेच दुधाबद्दल अनेकांच्या मनात संशय असतो. त्यामुळेच कॅल्शियमसाठी दुधाच्या ऐवजी आपण काय घ्यायला हवं याचा शोध अनेक जण घेत असतात आणि हा शोध आपण आज थांबवूया. तीळ या पदार्थामध्ये कॅल्शियम उत्तमरित्या असते. हिवाळ्यामध्ये तीळ आणि गूळ, तिळीची लाडू, तिळीची चिक्की आपण सेवन करत असतो. मकर संक्रांतीला यासाठीच तीळ आणि गूळ यांचं मिश्रण सेवन करण्याचा रिवाज आहे. ज्यांना दूध आवडत नसेल अशांनी कॅल्शियमसाठी दह्याचा वापर देखील करायला हरकत नसते. तसेच दुधाऐवजी चीज याचा देखील समावेश आपण करू शकतो. बदाम हे देखील कॅल्शियमने परिपूर्ण असतात. रात्री अंदाजे 4 ते 6 तास भिजत घालून सकाळी 4 ते 5 बदाम सेवन केल्यास त्याच्यातून योग्य मात्रेत कॅल्शियम मिळू शकतं. वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आणि कडधान्य हे देखील कॅल्शियमने परिपूर्ण असतात. बदाम प्रमाणेच अंजीर ते ओले असो किंवा ड्रायफ्रूट मधले असो, अंजीर हा एक कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. अंजीर सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन हाडांशी संबंधित अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. दुधाला पर्याय म्हणून बाकीचे पदार्थ कॅल्शियमसाठी घेतले तरी देखील आपले शरीर त्या कॅल्शियमला शोषून घेऊ शकेल याची खात्री नसते. कारण कॅल्शियम शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असते आणि हे व्हिटॅमिन डी आपल्याला कोवळ्या उन्हातून मिळते. म्हणून कॅल्शियमचे शोषण आपल्या शरीरात व्यवस्थितरित्या होण्यासाठी व्हिटॅमिन डी तितकंच महत्त्वपूर्ण असल्यामुळे ते कोवळ्या उन्हातून किंवा त्याच्या गोळ्यांमधून शरीरास पाठवणे गरजेचे आहे. थोडक्यात कॅल्शियमला शोषण करण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असते आणि त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे आपल्याला नक्कीच अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतं. नमस्कार.